जे पाहिजे होतं ती होती क्वालिटी आणि रेट. लोकांची तर गर्दी बघा वाढतच चाललेली आहे. तुम्हाला जर होम डिलिव्हरी हवी असेल तर तुम्हाला सगळं भेटल्यामुळे कुठे जायची गरजच नाही. मग स्वस्त आणि चांगला खजूर दिसतो. काही असा खाली नाही डब्बा, त्याला आपण अवॉइड नाही करू शकत. आणि ह्याला सिगरेट दालचिनी म्हणतात. बरेच लोकांनी खजूर आणि अंजीर नेली. जिम वाले सर्वात जास्त खातात. काउंट काय सिस्टम आहे ती त्यांनी सांगितली. पण आज खाण्यासाठी भेटत की दोन्ही पण कॅलिफोर्नियाचेच आहेत. चांगला असतो, विश्वासाने माल देतात, कुठेही फसवत नाही. चिलीचे अक्रोड समोरच आम्ही रिव्ह्यू दिलेले आहेत. प्राइस मध्ये पण थोडासा फरक वाटेल. हे 100% आपले म्हणून गिराईक परत देतात. जास्त खपला जाणारा खजूर हा. होलसेल मध्ये जास्त घेतलं तर काय बेनिफिट एकमेव असतील मराठी उद्योजक. जगातल्या कानाकोपऱ्यात ड्रायफ्रुट्स तुम्हाला इथे मिळतात. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबारान फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आणि अक्षता आम्ही दोघं आलो ते नवी मुंबई वाशीच्या APMC मार्केटला. आणि हे APMCचं मसाला मार्केट आहे. आणि ह्या मसाला मार्केटमध्ये आहे मुंबईतलं सगळ्यात मोठं ड्रायफ्रूट मार्केट. मुंबईतलं म्हणजे देशातलं म्हणा, आणि माझ्या माहितीत तर पूर्ण एशियातलं सगळ्यात मोठं ड्रायफ्रूट मार्केट आहे ना, तर हेच आहे. तर आज आपण तेच एक्सप्लोअर करणार आहोत आणि त्यासाठीच आपण इथे आलो. इकडे कुठे तुम्हाला ड्रायफ्रूट चांगले मिळणार आहेत, काय रेटने मिळणार आहेत आणि कोणकोणते ड्रायफ्रूट्स मिळणार आहेत, म्हणजे जगातल्या कानाकोपऱ्यातले ड्रायफ्रूट्स तुम्हाला इथे मिळतात. तर आज त्यांचा काय रेट असणार आहे आणि कोणकोणते ड्रायफ्रूट्स आहेत ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्ही कुठलीही इन्फॉर्मेशन मिस नाही करणार. आणि तुम्हाला कुठे यायचं आहे, कसं यायचं ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. हे आहे मसाला मार्केट वाशी APMCचं. आणि इकडे ती H सिरीज आहे. इकडे आतमध्ये आलं तर तुम्हाला अशी दुकाने म्हणजे तिकडे तुम्हाला मिरच्या, मसाले, कडधान्य वगैरे सर्व काही मिळेल. आपण असं आता H सिरीजमधनं आतमध्ये आलो आहे. आपण आता चाललो आहे ते H22 ह्या दुकानामध्ये. अक्षता ऑलरेडी ती येऊन उभी राहिलेली आहे. हे दुकान आहे H22 मधलं विघ्नहर्ता ड्रायफ्रूट्स अँड स्पायसेस. आणि हे दादा तुमचं नाव काय? जयेश चिकणे. बघा हे आपले मराठी उद्योजक आहेत. आणि मला वाटतं ह्या लाईनीमध्ये एकमेव असतील मराठी उद्योजक H सिरीजमध्ये, बरोबर ना? आणि त्यांनी ड्रायफ्रूटचा बिझनेस सुरू केलेला आहे. आज किती वर्ष झाली बिझनेस आता? 4 वर्ष चालू आहे. यांच्याकडे सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स तुम्हाला मिळतील. म्हणजे मला तर दिसत आहेत. आता आपल्याला हळू कळतील कुठले कुठले आहेत ते. ही किशमिश आहे, इंडियन किशमिश आहे. आपली सांगलीची येते. सांगलीची? सांगली. अरे वा, बघा मी सांगलीचा आहे त्यामुळे मला या किशमिशच्या जवळ झालो एकदम. मी त्याची प्राइस 480 पासून चालू आहे आपल्याकडे. 480 रुपये 480 पासून चालू आहे किलो ना? किलो. किशमिशचा रेट वाढलेला आहे. वाढलेलं आहे का? म्हणजे अजून कमी होऊ शकतो? नाही, अजून वाढेल. रेट वाढेल. त्यामुळे स्टार्टिंग 480 पासून चालू आहे आपल्याकडे. 480 पासून चालू आहे. ओके आणि त्याच्यातच लांबमध्ये मोठी साईज आहे. ओके. 480 म्हणजे ह्याच्यात फक्त साईजचा डिफरन्स आहे. साईजचा Quality डिफरन्स एकच आहे. पण दोन्ही सांगलीचेच आहेत. सांगलीचे बघा दोन्ही सांगलीचेच आहेत. हे लांबडेवाल्या द्राक्षाचं के आहे, बरोबर ना? आणि हे गोलवाले गोलवाल्याचं आहे. रेग्युलर. त्याच्यामध्ये आपल्याकडे हा चाट आवळा आहे, पण चटपटा आवळा. चटपटा आवळा. हा, चटपटा आवळा आहे. हा 260 पासून स्टार्ट आहे आपल्याकडे. ओके, 260 रुपयापासून स्टार्ट आहे किलो. किलो. आता मी जे तुम्हाला सांगतो ना, लक्षात ठेवा किलोचे रेट सांगतोय सर्व. आणि हा आपला शुगरचा आहे, म्हणजे गोड आवळा आहे. गोड आवळा 220 पासून चालू आहे किलो. 220 रुपयापासून किलो चालू आहे. आपल्याकडे चालू आहे. घेताना आपण कसं घेऊ शकतो, म्हणजे अर्धा किलो, पाव किलो? आपल्याकडे पुढे भेटते. आणि होलसेलमध्ये जास्त घेतलं तर काय बेनिफिट? बेनिफिटमध्ये रेटमध्ये करूया आपण. करून 10 किलो देणार. असेल, 5 किलो असेल तर आपण 10-20 रुपयाचा जो होलसेलचा रेट आहे तो आपण रेट लावतो. लावू शकतात. म्हणजे तुमच्याकडे ऑप्शन आहे अर्धा किलोपासून, तर तुम्ही होलसेलमध्ये जास्त क्वांटिटी पण घेऊ शकता. फरक एवढाच येणार की क्वांटिटी जास्त घेणार तर रेट तुम्हाला कमी पडणार. त्याच्यामध्ये खजूरचे आपल्याकडे बरेच प्रकार आहेत. हा ब्लू पल म्हणून येतो. ब्लू पण 300-350 पासून स्टार्ट आहे ओके. केजीचं. हा, आता हा कुठला खजूर आहे दादा? ओमान का सौदी ओमान. ओमानचा आहे. बघा हा ओमानचा खजूर आहे. व्हिडिओमध्ये लाईट दिसत असेल तुम्हाला. बघा खजूर जवळनं बघा, हा ओमानचा खजूर आहे. आणि हा 300 ते 350 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. हा पण ओमानचाच आहे. हा पण ओमानचाच आहे. 300 रुपये किलोपासून चालू आहे. हा पण 300 रुपये किलोपासूनच Quantity चालू. पाहिजे असेल तर 270-260 रुपये किलोपासून चालू आहे, म्हणजे 5 किलोचा बॉक्स येतो. ओके. आणि हा एक आहे तो सौदीचा आहे. ओके. कलमी खजूर म्हणतात त्याला. सौदीचा हा. आहे. बघा हा कलमी खजूर आहे. हा रेग्युलरमध्ये चालतो, म्हणजे रेग्युलर आपले कस्टमर जे रेग्युलर असतात जास्त करून जाणारा खजूर म्हणजे कलमी खजूर आहे. म्हणजे जास्त खपला जाणारा खजूर हा. आणि आता हा जो बॉक्स आहे किती किलोचा आहे? तो 5 किलोचा बॉक्स. 5 किलोचा बॉक्स आहे. म्हणजे होलसेल तुमचं 5 किलोपासून सुरू होतं का? चालू आहे. आपल्याकडे 480 रुपयाला खजूर आहे तो कलमी खजूर. हा 1 किलो 480 आहे. 5 किलोचा बॉक्स नाही, एवढं लक्षात ठेवा. जर तुम्हाला पूर्ण 5 किलो घ्यायचा असेल तर तुम्हाला 2400 रुपयाला पडेल.
त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा क्वालिटी म्हणजे फिनिशिंगला चांगला खजूर आहे. त्याच्या वरचा खजूर आहे हा, 550 आपण रुपये 34 किलो. असेल. हा, 34च आहे तो. हा 550 रुपये ग्रेडिंग केलेला मोठे मोठे खजूर काढलेले. हा कसा किलो? 550 रुपये किलो. बघा हा 550 रुपये किलो खजूर आहे. तो मबरूम खजूर आहे. कुठला? मबरूम म्हणून येतो. मबरूम. मबरूम खजूर म्हणजे ह्याच्या वरची क्वालिटी आहे. ओके. ती 1100 पासून 1050 पासून चालू आहे होलसेलला पण आणि रिटेलला पण. आपली क्वालिटी आपण रिटेल होलसेल दोन्ही करतो. त्यामध्ये 2 क्वालिटी. आता हा तुम्ही म्हणाला तो 1050 आणि 1100 रुपये. हा 950 ते 1000 रुपयाला पडतो. हा त्याची 950 ते 1000 रुपयाला मिळेल आपल्याला. आता हा कुठला तोच आहे? तोच आहे. त्याची सेकंड क्वालिटी. त्याची सेकंड क्वालिटी आहे म्हणजे हा ओजी आहे ओरिजिनल. अजवा आहे. ओके. अजवा खजूर. हां, ज्यांना ब्लड प्रेशर वगैरे असतो त्यांना म्हणजे तो खाल्लेला चांगला असतो. म्हणजे ब्लड प्रेशरवाल्यांसाठी चांगला खजूर आहे अजवा खजूर. अजवा खजूर तो स्टार्टिंग आपल्याकडे 650 ते 1000 पर्यंत भेटतोय. 650 ते 1000 रुपयापर्यंतची रेंज असते. आता आजच्या तारखेला काय रेट आहे त्याचा? त्याचा 950 रुपये रेट आहे. आजच्या तारखेला त्याचा रेट आहे तो 950 रुपये. लक्षात ठेवा. म्हणजे कमी झाला तर 750 पर्यंत येतो, महाग झाला तर 1100 रुपयापर्यंत आहे. ही रेंज आहे त्याची. आजचा तारखेचा रेट आहे तो 900 रुपये किलो. दादा काय घ्यायला आले तुम्ही? अंजीर. आणि तुम्ही नेहमी येता का इकडे? दादांचं नाव? भाऊसाहेब गायकवाड. कुठून आले दादा तुम्ही? बघा हे दादा कोपरखैरणीवरनं आलेत आणि ह्या दुकानामध्ये ड्रायफ्रूट्स घ्यायला. आणि तुम्ही नेहमी येता का? बघा नेहमी येतात. कसे म्हणजे रेट्स वगैरे व्यवस्थित वाटतात ना सगळे? हां, व्यवस्थित रेट असतात म्हणून ते गिराईक परत येते. आणि क्वालिटी क्वालिटी चांगली असते. चांगली असते का? बघा असे आपल्याला लाईव्ह जर रिव्ह्यू भेटले ना तर बेस्ट असतं. आपण तर काय आपण सांगणारच आहोत रिव्ह्यू कसं काय आहे ते, म्हणजे काय रेट्स वगैरे आहेत ते. पण बघा हे रेग्युलर कस्टमर आहेत म्हणजे क्वालिटी चांगलीच असणार आहे आणि रेट पण एकदम वाजवीच असणार आहे. हे अंजीर आहे. अफगाणचं अंजीर आहे ते. अंजीर म्हटलं की अफगाणिस्तान 100%. मध्ये क्वालिटी म्हणजे जातवन क्वालिटी जे सॉफ्ट आणि जात. आता हे बघताय तुम्ही मोठी साईज. हां. त्याचे रेट तुम्ही बघायला गेलं 1300 ते 1600 रुपयापर्यंत चालू आहे आपल्याकडे. ओके. सध्या आजचा रेट काय? आजचा रेट त्याचा 1550 आहे मोठी बघा, साईज. आजचा रेट आहे तो 1550 आहे आणि 1300 ते 1600 ही रेंज असते रेटची. लक्षात ठेवा. बाजूचा आहे तो 1050 रुपये. आणि बाजूचा तो साईज छोटी आहे, साईज छोटी. बाकी क्वालिटी सेम. आणि 10 किलो घ्यायला गेलं तर 850 पासून चालू आहे आपल्याकडे अंजीर. ओके. 850 रुपयापासून किलो अंजीर भेटतो. म्हणजे होलसेलमध्ये घेतलं. होलसेलमध्ये. जे मी रेट तुम्हाला सांगतोय ना तर 1 किलोचा रेट सांगतोय. 1 किलोच्या रेटच्या हिशोबाने सांगतोय. आणि आजची तारीख आहे 20 जानेवारी 2026. हे पण लक्षात ठेवा. नंतर 1 महिन्यानंतर तुम्ही याल तेव्हा हेच रेट मिळतील गॅरंटी नाही. रेट अपडेट होत राहतात. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना 600 ते 1000 रुपयाच्या रेंजमध्ये. म्हणजे ते 600 रुपयापर्यंत खाली येऊ शकतात रेट, 1000-1100 रुपयापर्यंत वाढू पण शकतात रेट. हे लक्षात ठेवा. कारण मला आता मध्ये 15 दिवसापूर्वी एक कमेंट आली होती माझ्या व्हिडिओवरती. मागे मी तो FMC मार्केटचा व्हिडिओ बनवला होता की दादा तुम्ही रेट वेगळे सांगता, तिथे गेल्यावर आम्हाला 200 रुपये एक्स्ट्रा रेट सांगितला. मी जाणार 2 महिन्यानंतर तर त्यानंतरच्या रेटची मी गॅरंटी देऊ शकत नाही. तरी पण बघा दादा आपल्याला सांगतायत ना की रेंज सांगतायत. हां, वर खाली होते. वर खाली होते. बदामचे डेलीचे रेट असतात. त्यामुळे मी जे तुम्हाला रेट सांगतो ना ते आजच्या तारखेचे रेट आहे, एवढं लक्षात ठेवा. बाकी जास्त फरक तर होणार नाही दादा सांगते. थोडा फरक येत नाही. 10-20 रुपये इकडे तिकडे होतात पण डिफरन्स येतो. हां, डिफरन्स 100% येणार हे मात्र लक्षात ठेवा. इकडे आहेत ते काजू आणि हे 100% आपले कोकणातले काजू असणार आहे. कवर बघूनच कळतं आपल्याला की हे आपले महाराष्ट्रातल्या कोकणातले काजू आहेत. आणि कोकण म्हटले की बघा तिकडे जवळच आहे. बघा हे आपल्या जवळच आहे सांगली. आणि कोकण म्हटले की हे अक्षताच्या जवळच आहे. आणि हे कशात दादा म्हणाले तुम्ही? 950 पासून चालू. 950 रुपये किलोपासून स्टार्ट आहे. आजचा रेट काय? आजचा रेट 950. आजचा रेट आहे तो 950 रुपये किलो आहे. आणि आता हे 10 किलोचं पॅकेट आहे. होलसेल रेट असा 10 किलो घ्यायला गेला हां. तर तुम्ही 870 रुपयाला ते येतं. बघा 870 रुपये किलोने तुम्हाला हा काजू मिळेल. हाच काजू आहे ना? हाच काजू आहे तो. साल काढलेला. साल काढला. हां, आणि साली सकट आहे तो 950 रुपये किलो आहे. साली आणि सकट आहे. ह्याचा 1 किलोचा रेट घ्यायला गेला तर 880 पासून चालू आहे. इकडे आहेत ते अक्रोड आहे. अक्रोड. हे चिलीचे अक्रोड आहेत. चिलीचे अक्रोड आहे. हे आपल्याकडे 1200 पासून चालू आहे. म्हणजे 1200 रुपये किलो. ह्याचे सध्या रेट आत्ता वाढलेले आहेत. ओके. आता पहिले 1000 रुपयापर्यंत अक्रोड भेटायचे. आता रेट ह्याचे सध्याला वाढलेले आहेत. हा 1200 आहे. हां, हा 1500 रुपयाला आहे आणि हा 1550. कलरचा आणि क्वालिटीचा फरक आहे. बघा हा कलर बघा हा 1500 रुपये किलोवाला आहे. आणि हा आहे तो 1200 रुपये किलोवाला आहे. बघा साईजमध्ये पण थोडासा फरक वाटेल. हा जरा मोठी साईज आहे आणि हा थोडा तुकड्यासारखा आहे. आणि कलरमध्ये पण फरक आहे. त्यामुळे रेटमध्ये पण फरक आहे. आणि हा 1200 रुपये किलो आहे. हा 1500 रुपये किलो आहे. आणि हा 1550 रुपये किलो आहे. कलर चांगला आहे. हाचा कलर चांगला आहे. थोडा व्हाईटिश आहे चिलीचा. चिलीचा. हे जे अक्रोड आहेत ना अक्षताने आताच टेस्ट केलेत आणि तिला फरक जाणवला आहे. त्यात म्हणजे बराच फरक आहे टेस्टमध्ये. म्हणजे हे 1200 रुपयेवाले आणि हे जे तुम्ही 1550 वाले ना खूप फरक आहे टेस्टमध्ये पण.
आणि कलरमध्ये पण फरक आहे आणि ॲक्च्युअल फरक तुम्हाला समोरासमोरच आम्ही रिव्ह्यू दिलेले आहेत, खाऊन बघितलेलं आहे. चिलीचे अख्खे अक्रोड आहेत ते. हे बघा, हे अख्खे अक्रोड आहेत चिलीचे. किती? 750. बघा, हे 750 रुपये किलोने तुम्हाला मिळेल आणि ह्याच्या आतमधलं जे आहे ते हे आहे. बघा, हे साईज ह्याच्यामध्ये 30-34ची साईज असते. चिलीचे अक्रोड तेच फोडलेले ते. हे बघा, हे फोडले त्यांनी आता. आणि हा जो अक्रोड आहे तो हा आहे ना बघा, आणि हा असा आतमधनं काढून जर तुम्ही घेतलात तर 1550 रुपयाला मिळेल आणि असा घेतला तर 750 रुपये किलोने तुम्हाला मिळेल अक्रोड. यांची सध्या लगबग सुरू आहे सामान भरायची. कस्टमर येतात आपल्या व्हिडिओच्यामध्ये, त्यातून पण ते आपल्याला इन्फॉर्मेशन देत आहेत. आणि पिस्ता वगैरे घेतलेत त्या दादांनी. आणि नमस्कार दादा, कुठून आले तुम्ही? मी नेरुळवरून आलो. नेरुळवरून आलेत. नाव का तुमचं? गजेंद्र पन्हाळकर. पन्हाळकर. तुम्ही रेग्युलर येता का इकडे? हो, रेग्युलर येतो. गेल्या 3 वर्षापासून येतो. ज्यावेळी दुकान चालू झालं आहे, विश्वासाने माल देतात, कुठेही फसवत नाहीत, रेट पण रिजनेबल आहेत. त्यामुळे रेग्युलर आणि या दुकानात नेहमी येतो. बघा, हे रेग्युलर कस्टमर आहेत. आज 3 वर्ष झाली आहे दुकानात येतात रेग्युलर. आणि आपल्या मराठी माणसाचं दुकान आहे. हो, बरोबर. सपोर्ट तर केलाच पाहिजे, पण सपोर्ट बरोबर क्वालिटी आणि क्वांटिटी चांगली मिळते ना. हो, नेहमी. हां, म्हणजे ते पण महत्त्वाचं आणि कॉस्ट. हो. हां, म्हणजे कसं आपण सपोर्ट तर करूच त्यांना 100%, बरोबर. पण त्यासोबत क्वालिटी पण तशी भेटली पाहिजे आणि रेट्स पण तसे भेटले पाहिजे, वाजवी रेट्स. बघा, एवढी विश्वासार्हता आहे म्हणून 3 वर्ष झाली हे इकडे येतात नेहमी आपले ड्रायफ्रूट्स वगैरे घ्यायला. आणि बघा, त्यांनी किती ड्रायफ्रूट्स घेतलेत, पिशवीभर ड्रायफ्रूट्स घेतले, 2-2 पिशव्या. हो. बघा, हे पिस्ता वगैरे त्यांनी भरपूर घेतलेला आहे आणि घरच्यासाठीच ना. हो, घरच्या बघा, घरच्यासाठी एवढे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत त्यांनी. काजू बऱ्याच प्रकारचे आहेत इकडे, बऱ्याच प्रकारचे. इकडे पिस्ता पण आहे, बदाम पण आहेत. हे बदाम कुठले आहेत दादा? हे अमेरिकन बदाम आहे. हे अमेरिकन बदाम आहेत. कॅलिफोर्निया. बघा, कॅलिफोर्नियाचे बदाम आहेत. आणि नॉर्मली ना आपल्याकडे सगळ्यात जास्त त्या साईडनेच बदाम येतात, अमेरिकेवरनंच. आणि इंडियातले पण असतात, काश्मीरचे, पण ते कमी प्रमाणात असतात. बाकी तर तुम्हाला कॅलिफोर्नियाचे बदामच जास्त बघायला मिळतील अमेरिकेवरनं आलेले. आता हे कसे किलो आहेत दादा? 730 पासून चालू आहे. हा 730 रुपये. स्पेशली मध्ये हा मिठाई वगैरे मध्ये आईस्क्रीममध्ये वापरला जाणारा बदाम आहे. म्हणजे हे जास्त करून हॉटेलवाले घेतात. हॉटेलवाले घेतात. बघा, हे सजावटीसाठी घेतात, म्हणजे ते नॉर्मल डेकोरेशनसाठी वापरतात जास्त करून. ओके, बघा, हे बदाम आहे ते किती रुपये किलो? 730. बघा, हे 730 रुपये किलो आहेत हे बदाम. आणि हे पण बदाम 840 रुपयाला आहे. म्हणजे आठ- याच्यात ऑइल नसतं, जे प्रोटीनवालं ऑइल आहे आपल्याला, म्हणजे आपल्या शरीराला पाहिजे ते ऑइल याच्यामध्ये नसतं. ते पण ओके. स्वीट्समध्येच वापरतात डेकोरेशनसाठी. बघा, हे 840 रुपये किलोने आहे. किलो आहे. हे 860 ते 870 रुपये. 800. बदामचे डेलीचे रेट असतात. बदामचे डेली म्हणजे अपडाऊन रेट असतात. जे आता 880ला भेटलाय तुम्हाला, तोच बदाम 860ला पण भेटेल आणि 900ला पण भेटेल. पण जास्त एवढा फरक येत नाही ना, 10-20 रुपये 30 रुपये वर खाली इकडे होतो, पण परत बदाममध्ये स्पेशली येतोच. आता हा रेट आहे तो 880 रुपये. आता बघा, हा फक्त त्याचा साईजचा फरक आहे. बदाम एकच, साईजमध्ये फरक. हा SP बदाम म्हणून रेग्युलरमध्ये, म्हणजे हा रेग्युलरमध्ये चालतो, हा SP स्पेशल. ओके, आता 960 रुपये रेट. 960 रुपये किलो 960 दिसतो पण आहे तुम्हाला साईजमध्ये. बघा, साईज ही मोठी आहे, ही छोटी आहे आणि क्वालिटी चांगली आहे. स्पेशल बदाम लूजमध्ये पण आहे, पॅकिंगमध्ये पण आहे. हा जो 960 रुपये किलो आहे ना, तो बघा हा असा बदाम आहे. हा तुम्हाला जवळून जरा जास्त क्लिअर दिसला असेल. आणि हा इराणचा बदाम आहे ना, हा इराणचा बदाम आहे. हा कसा? बदाम म्हणून बोलतात त्याला. कुठला? मामरा. मामरा. हा, लहान मुलांना स्पेशली चांगला असतो, म्हणजे तो खायला वगैरे मेमरीला चांगला असतो. इराणचा बदाम, मामरा बदाम. हा कसा किलो आहे? तो 2800 ते 2600 रुपये किलो. किलो. बघा, किलोचा रेट बघा, 2800 ते 2600 रुपये किलोने हा तुम्हाला बदाम मिळणार आहे. याचा रेट आता का वाढला? कारण इराणवरून इंडियामध्ये इम्पोर्ट बंद आहे, त्याच्यामुळे याचा रेट वाढला. आता 2200 ते 2300 पासून चालू होतो, ओके. पण आता रेट वाढलेला आहे. पण रेंज 2200 पासून पुढेच ना, कधी आली तरी कमीत कमी 2200 रुपये त्याचा रेट राहणार आहे. थोडासा प्रॉब्लेम आहे इराण इंडिया इम्पोर्टमध्ये, त्याच्यामुळे याचा रेट सध्या 2600 रुपये किलो आहे. आणि आता इकडे ते पिस्ता, हे कसे आहे? हे पण अमेरिकन आहे. हे पण अमेरिकनच आहे. 1100 पासून चालू आहे. ओके, 1100 रुपये. होलसेलला घ्यायचे असले तर मग त्याच्यापेक्षा डिफरन्स 10-20 रुपयाचा कमी, म्हणजे 10 किलो. म्हणजे कुठलेही घ्या तुम्ही, होलसेलमध्ये तुम्हाला तेवढा फरक येणार आहे. 10, 20 ते 30 रुपयापर्यंतचा फरक येईल किलो मागे होलसेलमध्ये घेतल्यावर. आता हे पिस्ता आहेत. आता हे सॉल्टेड आहेत का? सॉल्टेड पिस्ता बघा, सॉल्टेड आहेत. हे कसे? हे 1100 रुपये किलो आहे. हे 1100 रुपये किलोने तुम्हाला सॉल्टेड पिस्ता मिळेल. तो हा साईजला नॉर्मल फिनिशिंगला 1150. हा बघा, 1150 रुपये. थोडासा साईजमध्ये फरक आहे आणि फिनिशिंगमध्ये फरक आहे. कॅलिफोर्नियाचा आहे, अमेरिकेचा आहे, साईजला मोठा आहे. ओके. हा 1260ला पडतो. बघा, हा 1260 रुपयाला पिस्ता. आता कॅलिफोर्निया ना बदामसाठी पण फेमस आहे आणि पिस्तासाठी पण फेमस आहे. आणि हा 1250 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. हा पण कॅलिफोर्नियाचा आहे, हा पण 1250ला. बघा, सेम आहे ते, दोन्ही पण कॅलिफोर्नियाचेच आहेत. 1250 रुपये किलोने मिळेल तुम्हाला. त्याच्यातला हा पिस्ता, हा साधावाला पिस्ता इराणचा आहे. हा इराणचा आहे. इराणचा. बघा, आता कसं आहे, ह्याच्या आतमध्ये जे निघतं ना, मेन जे आपण खातो
ते हे आहे सर्व. पण हे कॅलिफोर्निया USA आहे, हे इराणचं आहे. पण येतं इराण पण. आता हे इराणचं कसं आहे? हा घ्यायला गेला तर 2250 ला येतो. 2250 रुपये किलो. हा साधावाला आहे. हा साधावाला, हा तुमचा सॉल्टेडवाला रोस्टेडवाला नाही आहे, कारण हेच फक्त रोस्टेड सॉल्टेड येतात. मिठाई वगैरे मध्ये जास्त वापरणार. मिठाईमध्ये जास्त वापरला जातो. आणि इकडे आहे खारीक. खारीक आहे ती. कशी खारीक आहे? घ्यायला गेलं तर 280 पासून चालू आहे चांगली खारीक. ही 280 रुपये किलो. मार्केटमध्ये 120 पासून खारीक चालू आहे, पण आपण स्पेशली चांगलंच देतो. सेकंड क्वालिटी आपण देत नाही. ओके 200 रुपये 280 रुपये खारीक देतो आपण. ही टॉप क्वालिटीची खारीक आहे 280 रुपये ब्लॅकवाली. ओके. आणि ही येल्लो आहे ती पण 280 रुपये खाली. रेट सेम आहे, फक्त कलरमध्ये फरक आहे. ही नॅचरलमध्ये आहे. ही नॅचरल. ओके. आणि ही जरा प्रोसेस करून जरा व्हाईट करायला वाईट केलेली आहे. हे दादा पण आता इथे ड्रायफ्रुट्स घ्यायला आलेले आहेत आत्ताच, आणि ते सांगत होते की हे थोडंसं प्रोसेस केलेलं असतं, म्हणजे त्यांना पण थोडी इन्फॉर्मेशन आहे याची, नॉलेज आहे याचं. आणि ही एकदम ओरिजिनल जशी आहे ती रिअल. आणि ही थोडीशी प्रोसेस केलेली. काय लावलेलं? सल्फर लावलेली. सल्फरनं वॉश केल्यामुळे त्याची White. फिनिशिंग येते, व्हाईटनेस पण येतो. ओके. पण ॲज अ खाण्यासाठी बेटर ती इराणी बेस्ट. ही इराण इराणचे बघा. तुमचं नाव काय म्हणलं दादा? हुशार पिसा. तुषार पिसा. आणि इकडे आपले काजू आहेत. हा कसा किलो आहे? हा 860 रुपये किलो आहे. 860 रुपये. तुकडा पाहिजे तुकडा एकदम छोटा साईज येतो. ओके. तुकड्यामध्ये पण येतो ना काजू? आता हा पाकळी साईजमध्ये, म्हणजे हाफ आहे. हा पाहिजे. हाफ आहे. हा 860 रुपये किलो आहे. आणि हा कुठला आहे? हा मालवणचा आहे. हा मालवणचा, म्हणजे आपल्या कोकणातला काजू. आणि अक्कावाला? हा 210 नंबर काउंट आहे. हां. हा 1150 रुपये किलो पडतो. बघा दादा काउंट पण सांगतोय. आता काउंट म्हणजे याच्यात काय साईज राहते. साईज राहते? 46 ग्रामला 21 पीस बसणार. ओके. काउंट म्हणायचं. ओके. आणि हा 240 काउंट येतो, तो 1050 रुपये किलो पडतो. ओके. बघा दादा जे काउंट वगैरे सांगतोय ना, तुम्हाला समजतंय ना? जर छोटावाला घेतला ना मिक्स काउंट मध्ये ते हां. तुम्हाला कमी मध्ये भेटेल. 840 ते 880 रुपये किलो पावता भेटेल. ओके. बघा आता काउंट काय सिस्टम आहे ती त्यांनी सांगितली आपल्याला काय कळाली नाही तेवढी काय. आपल्यासाठी किलोच काउंट बेस्ट आहे. कसं किलो दादा? ते 1050 रुपये किलो पडतो. बघा 1050 रुपयाला हा तुम्हाला किलो मिळेल काजू. आता ह्याच्यात आणि ह्याच्यात फरक काय आहे? साईज. साईजचाच फरक आहे. साईजचा फरक आहे. बघा म्हणजे जसं काजूची साईज मोठी होत जाणार ना, तसा थोडा रेट त्याचा वाढत जाणार. हा आहे तो तुकडा काजू. हा सगळ्यात स्वस्त तुम्हाला मिळणार आहे. ह्याचा रेट काय? हा 800 रुपये किलो आहे. बघा, हा 800 रुपये. व्हरायटी भरपूर येतात. SWP DWP भरपूर व्हरायटी येतात. के येतं, एस येतं, SP येते, भरपूर व्हरायटी. हे LWP आहे. ह्याच्यामध्ये पण ना बऱ्याच प्रकारच्या व्हरायटीज असतात. ह्याचा रेट आहे आता 800 रुपये किलो. हां. आता तुम्हाला जर कोणी 600 रुपयाने देत असेल तर ती क्वालिटी असेल, कशी असेल ती क्वालिटी एवढं लक्षात ठेवा. त्याच्यात बऱ्याच व्हरायटीज असतात. आता ह्यांच्याकडे जी व्हरायटी आहे ती 800 रुपये किलोवाली आहे, दादाने सांगितले तशी. आणि हा आहे तो मसालेवाला काजू. कसा आहे हा? हा बार्बिक्यू आहे, 1050 रुपये किलो पडतो. हा बार्बिक्यूवाला. हा. 1000. सॉल्टेड वाला आहे. ओके. हा पेरी पेरी आहे. हा कसा आहे सॉल्टेड? 1050 रुपये किलो. 1050 आणि हा पण तेच रेट आहे. सेम रेट. बघा रेट सेमच आहेत, फक्त हा बार्बिक्यू आहे, हा सॉल्टेड आहे, आणि हा पेरी पेरी. पेरी पेरीवाला. वा, पेरी पेरीचा तुम्हाला स्वाद मिळणार आहे काजू बरोबर. हे तुम्हाला ह्या ड्रायफ्रुट्स बरोबर अशा तुम्हाला सनफ्लॉवर म्हणजे आपल्या सूर्यफुलाच्या बिया पण दिसतात आहेत. भोपळ्याची बी आहे. बघा ही भोपळ्याची बी आहे. हा याची सीड आहे, सब्जासारखं जायचं आहे. सब्जा सब्जा. हां. बघा हा सब्जा आहे. मेथीची सीड. ओके. आणि ही कलिंगडाची बी आहे. आणि ही कलिंगडाची बी आहे. त्यामध्ये जास्त प्रोटीन असतं आणि जिमवाले सर्वात जास्त खातात. हे घेतात का? हे खातात. हे मिक्स ड्रायफ्रुट्स आहेत. आता ह्याच्यामध्ये टोटल 10 वस्तू 10 आहेत. वाजता. 10 वस्तू आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला अक्रोड दिसत आहे, तुम्हाला काजू आहे, बदाम आहे, बदाम आहे, बरंच काय काय किशमिश दिसतंय तुम्हाला. किशमिश वगैरे दिसत आहे. आणि याचा रेट काय म्हणाले? 750 रुपये किलो. 650 रुपये किलो. हा अक्का काजू आहे, म्हणजे चांगल्या क्वालिटीचा काजू आहे. बघा हे सर्व मिक्स आहे ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये. तुम्ही हे पण घेऊ शकता. आणि ह्या बिया पण मिक्स आहे तिकडे. होय. बघा हे सूर्यफुलाची बी पण आहे आणि कलिंगडाची बी पण आहे. म्हणजे 10 प्रकारचे आयटम आहेत याच्यामध्ये. इकडे असे पॅक्डवाले खजूर पण आहेत, किमिया डेट्स. हे बघा हे आणि मगासपासून बघते ना सगळे खजूर आणि अंजीरसाठीच येत आहेत. लोक येत आहेत. हा बरेच लोकांनी खजूर आणि अंजीर नेले. मध्ये 1.5 किलो अंजीर ते. हे बघा आता हे दादा पण इकडे 1.5 किलो अंजीर घेतात आहेत. आणि हा जो तुम्हाला किमियावाला खजूर दिसतोय ना, हा बघा इथे नाव दिसतंय तुम्हाला, पॅक्ड अँड मार्केट बाय विघ्नहर्ता ड्रायफ्रुट्स. म्हणजे हे स्वतः त्याचं पॅकिंग करतात आणि स्वतःच विकतात. त्यांचा स्वतःचा ब्रँड आहे असं म्हटलं तरी चालेल. बघा स्वतः त्यांचं नाव आहे. तुम्हाला याचा ॲड्रेस पण याच्यात दिसत असेल. बघा ॲड्रेस पण बघून घ्या. चिलगोचे काय भाव? बघा H22 APMC मार्केट 1 फेज 2. तसं तर तुम्हाला ॲड्रेस इथे पण दिसतोच आहे. ॲड्रेस बघून घ्या. सेक्टर 19मध्ये वाशीच्या APMC मसाला मार्केटमध्ये H22 मध्ये H सिरीजमध्ये. इराणचा खजूर आहे. इराणवरनं स्वतः इम्पोर्ट करून स्वतः पॅकिंग करून विकतात हा खजूर. असे कस्टमर तर येतच राहणार आहेत. आणि आमचा कस्टमर वाट बघतोय त्याची घेण्याची वेळ कधी येणार आहे ती. शोधते काय काय घ्यायचं आहे ते. अंजीर आहे ते 1200 रुपये किलोवाले. असं अर्धा किलोच्या पॅकिंगमध्ये आहे.
ते 1 किलोचं पॅकिंग आहे आणि हे अर्धा किलोचं पॅकिंग आहे. तुम्हाला असं अर्धा किलो, पाव किलो, 1 किलोचं पॅकिंग मिळेल. होलसेलमध्ये हवं असेल तर 10 किलोमध्ये पण मिळेल. पूर्ण माळच येणार तुम्हाला अशी. आणि ह्या माळीमध्ये जोपर्यंत अंजीर आहे ना तोपर्यंत त्याचा रेट हाय असतो. ज्यावेळेला तो ह्या माळीमधून निघाला त्याचा रेट कमी होतो, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे लूज झालेला अंजीरचा रेट कमी असतो. आता तुम्ही ड्रायफ्रूट्सचं बघतात आहेत यांच्याकडे आहेत ते, पण ड्रायफ्रूट्स बरोबर ना. बघा हे मायपत्री, हे मसाला वेलची, हे अशा पण गोष्टी आहेत यांच्याकडे. असं नाही की फक्त ड्रायफ्रूट्सच आहेत. इकडे बघा, इकडे दालचिनी आहे. आता ही कुठली दालचिनी आहे दादा? श्रीलंकाची दालचिनी. श्रीलंकाची दालचिनी आहे आणि ह्याला सिगरेट दालचिनी म्हणतात. बघा हे असं तुम्हाला माहिती आहे, आपल्या मसाल्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल. ही पण यांच्याकडे आहे. ही कशी किलो आहे? ही तुम्हाला 450 रुपये किलो आहे. 450 रुपये किलो. ते नॉर्मलवाले येते ती 350-300 रुपये किलो आहे. बघा स्वस्त आहे. म्हणजे मला तरी वाटतं स्वस्त आहे. बाकीचं तुम्ही पण ठरवा, तुम्ही आपले व्हिडिओ बघत असता. बाकीकडे लवंग पण आहे आणि मिरी पण आहे. कशी मिरी? 880 रुपये किलो. हे लवंग आहे, ही इंडोनेशियाची आहे आणि हिला लालपरी म्हणतात. ती कशी किलो? 1050, 950. आजचा रेट काय दादा? 950 रुपये. बघा आजचा रेट आहे तो 950 रुपये किलो आहे लवंगचा. बाद्यान, स्टारफुल बाद्यान. बघा स्टारफुल, चक्री फुल म्हणतात त्याला. कसं किलो? 550-600. बघा आजचा रेट, 2-3 व्हरायटी येतात. आजचा ह्याचा रेट काय असेल? 600 रुपये. बघा आजचा रेट आहे तो 600 रुपये. ह्याच्यामध्ये पण क्वालिटीज असतात. कधी 550 रुपयेवाली पण असते ह्याच्यामध्ये. ह्याचे वेगवेगळे रेट असतात. आणि इकडे आहे ते मायपत्री, जी महाग असते बऱ्यापैकी. ही कशी आहे? ती 1600 रुपये किलो. बघा ही 1600 रुपये किलो आहे मायपत्री. आपल्या मसाल्याला ना जो सुवास वगैरे येतो ना चांगला, तो ह्याच्यामुळे येतो, मायपत्रीमुळे. ही मसाला वेलची आहे. ती 2200-2400. बघा 2200 ते 2400 रुपये किलो असते. 2000 पण येते. ह्याच्यामध्ये पण व्हरायटी येतात. आता आजचा रेट आहे तो 1600 रुपये ह्या आजच्या तारखेला आणि ह्या क्वालिटीचा. आणि आता ह्याचा रेट आहे तो 1900, 2200-2400. आजचा रेट काय आहे? 1900 रुपये. बघा आजचा रेट आहे तो 1900 रुपये. आणि ह्यांच्याकडे इथे डिंक दिसते. बघा डिंक आहे. कसे आहे डिंक? 240-280. 240, 280. आणि हे आहे ते जायपत्री, जावेंद्री. बघा जावेंद्री म्हणतात. पहिलं बघितलं ते मायपत्री, आता ही जावेंद्री. ही कशी? ती 2600 रुपये किलो. बघा ही 2600 रुपये किलो आहे. अशी असते ही जावेंद्री आणि ही 2600 रुपये किलो आहे. हिचा रेट बघा. थोडंच लागतं आपल्याला मसाल्यामध्ये, पण लागतं जरूर. त्याला आपण अवॉइड नाही करू शकत. त्रिफला. आणि हे त्रिफळ आहेत. कसे आहे? 350 रुपये. बघा हे ते 350 रुपये किलो आहे. इकडे जिरं पण आहे. कसं आहे? 280 रुपये किलो. बघा 280 रुपये किलो आहे जिरं. आता हे सर्व पॅकिंगमध्ये आहे जिरं. पॅकिंगमध्ये. बघा हा ब्रँड आहे कंपनीचा. आणि हे आहे ते 320. बघा हे 320 रुपये किलो आहे ह्या ब्रँडचा, शुभशक्ती. असं तुम्हाला मसाल्याचे आयटम पण सर्व मिळणार आहेत. म्हणजे आपण फक्त मिरच्या नाही त्यांच्याकडे. हां बाकी मिरच्यांमध्ये मसाल्यासाठी लागणारे सर्व पदार्थ तुम्हाला इथे मिळतील. तुम्ही इथनं घेऊ शकता आणि मिरच्या बाहेरने घेऊ शकता, तुमची चॉईस आहे. रेट मी तुम्हाला सांगितलेले आहेत. बाकी इकडे खोबरं आहे. हे कसं आहे? 360 रुपये किलो आहे. 360 रुपये किलो आहे. आणि कुठलं खोबरं आहे? राजापुरी. आता राजापुरी म्हणजे कुठलं? राजापुरी नाव आहे त्याचं. बघा याचं नाव राजापुरी आहे. गोटा काप म्हणतं का? बघा आता गोटा काप म्हणजे आपल्या मुंबईत कट करतात त्याला अक्का येऊन, म्हणून हा गोटा काप. आणि हे 360 रुपये किलो. बघा 360 रुपये किलो खोबरं आहे. आणि हे तुम्ही जास्त प्रेस केलं त्याच्यातनं ऑइल पण निघेल, 100% निघेल मी सांगतो. त्यामुळे ते खोबरं महाग असतं. राजापूरचं खोबरं हे केरळामधलं खोबरं आहे, क्वालिटी राजापूर. आणि इकडे आहे मकाना. बघा लूजवाला मकाना. कसा किलो आहे दादा? 1000 रुपये किलो आहे. बघा 1000 रुपये किलो आहे. साईजवरती येतो. आता साईजवर डिपेंड आहे. आता ही साईज आहे ती 1000 रुपये किलोवाली साईज आहे मकानाची. असं तुम्हाला मसाला, खोबरं, मकाना आणि सोबत हे ड्रायफ्रूट्स. मेन तर ड्रायफ्रूट्सच आहे यांचं, पण सोबत स्पायसेस पण आहेत. बघा लिहिलं पण आहे अँड स्पायसेस. जर तुम्हाला अशी अख्खी खारीक नसेल घ्यायची, मेनली बियाणे आहेत आतमध्ये विदाऊट बीवाली. खारीकचे बारीक तुकडे पण मिळतील 220 रुपये किलोने. यांच्याकडे आहे ते मकाना. आपण आता बघितला तो लूजवाला मकाना आणि प्लेनवाला तो होता 1000 रुपये किलो. 70 ग्राम. आणि 120ला डब्बा आहे. ओके. आणि हे जे मकाना आहेत ना, हे बघा हे रोस्टेड फ्लेवरमध्ये आहेत. वेगवेगळे फ्लेवर आहेत त्याच्यात. असं बघा बरेच फ्लेवर आहेत, तुम्ही बघून घ्या. मला वाटला जातो. हे पंजाबी टिक्का हा तो गार्लिकवाला आहे. हा टँगी टोमॅटो आहे. अशा बऱ्याच फ्लेवरमध्ये हे मकान आहेत. मसालेवाले मकान आहे बघा हे वेगवेगळ्या फ्लेवरमधले. आणि ही 120 रुपयाला तुम्हाला मिळेल. हा पूर्ण डब्बा 120 रुपयाला. आणि हा फक्त 70 ग्रॅम आहे ना. बघा 70 ग्रॅमचा डबा आहे. पण मकाना कसा हलका असतो ना, त्यामुळे हा पूर्ण डबा भरलेला आहे. कुठेही असा खाली नाही डब्बा. हा पूर्ण डबा तुम्हाला मिळेल 120 रुपयाने. खारीक पावडर आहे ती. ही खारीक पावडर आहे बघा. इथे खारीक पावडर आहे. आणि काळी खारीक, येलोवाली खारीक अशा पावडर आहे त्याच्या. हे कशा आहे डब्बा? 280 रुपये किलो. 280 रुपये किलो. चांगली नॅचरल खारीक आहे. वरचा आहे तो अर्धा किलोचा डब्बा आहे, तो 140 रुपयाने. आणि हा 1 किलोवाला 280. 280 रुपयाने. ह्यांचं पॅकिंग
यांचा स्वतःचा ब्रँड पॅक केलेला, इम्पोर्ट स्वतः करून स्वतः पॅक करून विकतात ते. याच्या पाठीमागे यांचा ॲड्रेस पण मी तुम्हाला दाखवलेला आहे. असं हे दुकान आहे विघ्नहर्ता ड्रायफ्रुट्स अँड स्पायसेसवाला. आता दादा सांगतायत हा कुठला खजूर म्हणताय? ट्युनिशियाचा. ह्याला काय म्हणतात? ब्रांचेस म्हणून बोलतात. ब्रांचेस म्हणून म्हणतात. नॅचरल म्हणजे नॅचरल खजूर आहे. हा बघा एकदम नॅचरल खजूर कसा असतो हा बघा. झाडाला जसा बघा. दांडी येते ना तशी तो खजूर आहे. हा दांडी सकट आहे, जसा तोडलेला पण नाही तो, अख्खा दांडी सकट खजूर आहे. नॅचरल खजूर आहे. किलो आहे. 380 रुपये किलो. रेट एकदम नॅचरल खजूर आहे. स्वस्त आहे. 380 रुपये म्हणजे एकदमच स्वस्त आणि चांगला खजूर दिसतो. ट्युनिशियाचा आहे. 380 रुपये किलोने एकदम नॅचरल. हे अर्धा किलोचं पॅकिंग आहे. 1 किलोची पॅकिंग आहे. आता 190 रुपयाला तुम्हाला मिळेल अर्धा किलोचं पॅकिंग. 1 किलो घेतलं 380 रुपये किलोने. असं यांचं दुकान आहे पूर्ण आणि माल भरपूर आहे. कुठलाही माल कमी पडणार नाही. नाही आलेलो आपण बऱ्याच दुकानांचे म्हणजे व्हिडिओ बनवायला, पण एकाच दुकानात सगळं भेटल्यामुळे कुठे जायची गरजच नाही. आणि ह्याच दुकानात आपल्याला सर्व काही मिळालेलं एकाच जागी, म्हणजे दुसरीकडे कुठे जाण्याची गरज नाही तुम्हाला. हे नाही ते नाही हे असं काही होणार नाही. तुम्हाला सर्व काही एकाच ठिकाणी मिळेल आणि रेट पण एकदम वाजवी आहे. कुठेही असं महाग वाटलेलं नाही मला पर्सनली तरी. आता आपण सर्व मार्केट फिरत असतो, रेट पण एकदम वाजवी आहेत आणि चांगले रेट्स आहेत. आणि तुम्हाला क्वालिटीज पण चांगल्या मिळणार आहेत, रेट्स पण चांगले मिळणार आहेत आणि व्हरायटी पण मिळणार आहेत. व्हरायटी बऱ्याच आहे. व्हरायटी पण बऱ्याच आहेत. आता अक्षता सर्व नजर लावून बसल्या काय 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 घ्यायचं आहे ते. आता आम्ही सुरुवात करतो काय काय घ्यायचं आहे ते. इथून तुम्हाला जर घरपोच पाहिजे असेल तर आता आपला नंबर सांगतात. 95 79 98 84 84 संजय कृष्णा पाटील. तर यांचं नाव तुम्ही ऐकलेलं आहे, यांचा नंबर पण तुम्ही ऐकलेला आहे. तुम्ही आता ॲड्रेस पण बघून घ्या आणि सोबत हे 3 नंबर आहेत. दादाने ते एकच नंबर सांगितलं पण इकडे 3 नंबर आहेत. तर कुठल्याही नंबरला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला सर्व डिटेल्स मिळून जातील. तुम्हाला जर होम डिलिव्हरी हवी असेल तर तीही मिळेल, पण कमीत कमी 5,000 रुपयाची खरेदी आहे बरोबर ना? बघा 5,000 रुपयाची खरेदी असेल तर तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळेल. आपला ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई या रिजनमध्ये फक्त. आणि आपले हे मराठी बांधव आहेत, मराठी दादा कुठला कोल्हापूर आणि आपल्या कोल्हापूरचे आहेत. आम्ही सांगलीचे, हे कोल्हापूरचे आपलेच भाऊबंद आणि यांच्याकडे तुम्हाला सर्व काही एकाच ठिकाणी मिळणार आहे. तर मी तुम्हाला परत सांगतो कारण आपला मराठी माणूस आहे, यांना सपोर्ट हा केलाच पाहिजे. आणि फक्त सपोर्ट असं नका करू, तुम्ही इथे या, तुम्ही क्वालिटी बघा, तुम्ही यांचे रेट्स बघा आणि मग बोला की सपोर्ट करायचा की नाही ते ठरवा. मी असं नाही आंधळ्यापणे तुम्हाला सपोर्ट करा नाही सांगणार. तुम्ही या स्वतः आणि तुम्ही बघा, मग तुम्हाला कळेल. आता बरेच कस्टमरचे तुम्हाला आता बाईट्स पण भेटले असतील. एक कस्टमर तर बघा 3 वर्षापासून येतं तिकडे, नेरूळवर येत होते 3 वर्षापासून आणि तिथेच घेतात. लोकांची तर गर्दी बघा वाढतच चाललेली आहे, चांगली गोष्ट आहे. होलसेलमध्ये घेतात माल. तर मित्रांनो आता आपण होतो ते APMCच्या मसाला मार्केटमध्ये आणि तिथली ही एच गल्ली होती आणि तिथेच हे आपलं विघ्नहर्ता ड्रायफ्रूटचं दुकान आहे. त्याचे रेट्स बघितले, तिथे काय काय मिळतं ते सर्व आपण बघितलेलं आहे. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सर्व इन्फॉर्मेशन मिळाली असेल आणि ह्यांनी आपल्याला अशा इन्फॉर्मेशन सांगितल्या ज्या आपल्याला पण कधी माहिती नव्हत्या. म्हणजे ते कुठून आले आहेत, काय आले आहेत, कुठला खजूर आहे, काय आहे ते, किती काउंट आहे वगैरे सगळं काही. पण त्यात मेनली आपल्याला जे पाहिजे होतं ती होती क्वालिटी आणि रेट्स. हे दोन्ही आपल्याला चांगल्या प्रकारे कळालेलं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा विघ्नहर्ता ड्रायफ्रुट्स आणि स्पायसेस या शॉपचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.